नमस्कार, मी कोथिंबीरच्या रुही गड्ड्यात स्वागत आल्या करते घरात. आजच्या कोथिंबीरच्या व्लॉगमध्ये. गड्ड्या आज काय पाहून मग म्हटलं आता बनवणार काहीतरी वेगळं काहीतरी चला बनवावं बघूया. त्याचं. तर तरी रोज रोज कोथिंबीर भाजी आणि आली रोज चपाती बाजारात. म्हटल्यानंतर मग नको आता ती वाटतं. निवडायलाच पाहिजे ना. मग ती निवडली. मग निवडता डोक्यात जरा टूक पेटली, काहीतरी करावायचं. हाय बऱ्यापैकी कोथिंबीर तशी बी ठेवली तरी जी फ्रीजमध्ये खराबच होणार आहे. वापरून किती घालवणाला वापरणार आहे. म्हणून ती निवडून घेतली. बाकीच्या भाजी पालाही निवडून घेतला आणि मग त्याची प्रोसेस आली डोक्यात करायचं काय तर चला करूयात थालीपीठ. त्याच्यासाठी भाजणी काढली आहे. डाळी आहेत, सगळ्या प्रकारच्या डाळी आहेत. पोहे आहेत, तांदूळ आहेत, उडीद डाळ, मूग डाळ, चणा डाळ, धनं, जिरी, ओवा, असं सगळे काळे तीळ, पांढरे तीळ सगळं घातलेलं आहे त्याच्यात. आपल्या आवडीनुसार आपण धान्याची क्वालिटी आणि सगळं काही बदलू शकतो. हे आता मला कमी वेळ होता म्हणून मी काही ते भाजलं नाही. आता ह्याच्यात हा एक गहू आहे, ही ज्वारी आहे. आता मग ना हेच भाजून घेतलं तरी चालतं, पण आमचा गॅस संपला होता आणि मग मला काही भाजायला टाईम नव्हता, चुलीवर करायचं होतं. मग त्याच्यात ॲड केली बाजरी, चांगली व्यवस्थित सगळं साफ करून केली आणि मग अशी परातीत काढलेलं तेवढं सगळं साहित्य होतं ना ते पण टाकलं आणि मिक्स केलं. मसूर डाळ बिसूर सगळं जेवढं भेटतं तेवढं आपण आपल्या आवडीनुसार सगळं काही टाकू शकतो. आणि मग त्याचं बनवलं पीठ केलं. आता थालीपीठ करायचं म्हटल्यानंतर ना भरपूर सारी कोथिंबीर तर पाहिजे ती निवडलेली. मग भरपूर सारा लसूण, हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार, तिखट कसं लागतं त्याच्यानुसार घ्यायची. मग कांदे तर पाहिजे ना, त्या बेसिक म्हणजे कांदे लागतं त्याला. मग कांदे आपले सोलून स्वच्छ करून घेतले, मग कट करून घेतले. असं छान छोटे तुकडे केले, बारीक कट करून घेतले. असं चालले माझं इथं काम. आणि मग आता बाजारातनं कोथिंबीर आणलेली ती स्वच्छ धुतलीच पाहिजे. छान मस्तपैकी कोथिंबीर धावून घ्यायची आणि मगच कट करायची. तशी धुवायची, कट करायची नाही, कारण का व्यवस्थित निवडायची, त्याच्यात काही पण लपलेलं असतं. धुतली आणि व्यवस्थित कट केली बघा. आणि जर दांडे जाड असतील ना ते काय करायचं, ते दांडे बाजूला करायचे आणि त्याचं एक घरकी घेऊन घ्यायची, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आणि ते त्याच्यात टाकले तरी झाले. चांगला हिरवा कलर येतोच आणि ते काय वाया पण नाही जात, छान लागतं. असं काही वाईट लागत नाही, ते व्यवस्थित सगळं. आता घेतलं हे कट करून. आणि त्या दिवशी काय झालं होतं, आमचा नाही का गॅस संपला होता आणि आम्हाला बाहेर थालीपीठ करायचं होतं. त्याच्यामुळं आधी घरातनं सगळी तयारी करून आणावं आणि मग बाकीची गोष्टी डायरेक्ट बाहेर उचलून आणल्या तरी चालेल. असं करता सगळी कोथिंबीर कट करून घ्यायची. कोथिंबीर भरपूर लागते त्याला. आता हे कांदा कट केलेला आहे, कोथिंबीर कट केलेली आहे, त्याच्यात पांढरे तीळ टाकले. पांढरे तीळ भरपूर सारे पांढरे तीळ टाकायचे, कारण का तसं बी आपण खात नाहीत. मग ह्याला चिटकून प्रत्येक थालीपीठाला चिटकून लागले ना तर भरपूर सारे जातात पोटात. मग हळद टाकली त्याच्यात ॲड केली बऱ्यापैकी चांगली मस्तपैकी हळद तयार केली. आणि मग ते सगळं एकजीव केल्यानंतर ना त्याच्यात थोडं ॲडिशनल ना पीठ टाकायचं आपण. मीठ चवीनुसार, कोणाला खारट लागतं, कोणाला आळणी लागतो, कोणाला मीडियम लागतं, त्या हिशोबाने आपलं मीठ सगळं टाकायचं. आणि मग हे वाटण आपण वाटलेलं म्हणजे लसूण, कोथिंबीर, ओवा, जिरी असं एक वाटण वाटलेलं ते टाकायचं. मस्त असं छान लुपलुपीत गोळा बनवून घ्यायचा आणि तो जरा रेस्ट करायला ठेवून द्यायचा. मग त्याच्यानंतर तेच कसं करायचं, मग त्या दिवशी आम्ही ना मसाले भात केला होता, त्याच्यासाठी एवढी सामग्री काढली होती, एवढे मसाला भातासाठी. आणि मग हे केलं, दोन्ही तवे ठेवले होते छान, कारण का हे करायचं होतं मस्तपैकी थालीपीठ करायचं होतं. मग हे ओलं कापड घेतलं होतं कॉटनचं, ते घेतलं भिजवून. तेल भरपूर सारं लागतं त्याला. आणि हा कांदा असा तव्याला लावायला घेतलेला, गोल फिरवून लागतो त्या लावायला, कारण का मग ते जरा तेल सगळीकडे लागतं. नॉनस्टिक तवा नाही आहे माझ्याकडं, आपले भाकर भाजायची, चपाती करायची तवे आहेत. मग ते घेतले थापून त्याच्यावर आणि मग त्याच्यावर ते सोडायचं. असे छान असं पातळ असं तापायचं. असं बारीक करून असं छान पाणी लावून सुती कापडावर थापून घ्यायचे. आणि मग ते थोडं तेल असं टाकायचं आणि मग सोडायचे त्याच्यावरती. दोन्हीकडं म्हणजे कसं लगेच गरम खायला छान लागतात, म्हणून त्याच्यासाठी 2 तवे ठेवले होते. आणि घेतलं झाकण ठेवायचं, एका साईडने झाकण ठेवून भाजून घ्यायचे छान.
मग पलटी मारायची. पलटी मारताना ना कडेने तेल सोडायचं, म्हणजे जेणेकरून कडा ढिल्ल्या होतात आणि मग ते सुटायला बरं हे होतं, नाही का, सुटतं ते बरोबर. असं चाललं आहे. थालीपीठ चूल थोडंसं चुलीवर सवय नाही ना, हाताला भाजायला होतं. असं छान सगळीकडून खरपूस भाजून घ्यायचं आणि मग ते ना मस्तपैकी चटणीबरोबर खायला घ्यायचं. दही, लोणचं, खरडा, कांदा, मिरची अशा कशाबरोबरही खाऊन, नाहीच जमलं तर शेंगदाण्याच्या बेसनाबरोबरही खाऊ शकतं, काहीही अपवाद नाही. मग कसं वाटली थालीपीठाची रेसिपी नक्की सांगा, कमेंट करून करा आणि खा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि पारंपरिक खा.